Hello everyone, welcome to Mithil IS Academy's ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. माझं नाव आहे दीप्ती नायर आणि आपण इंडियन पॉलिटिक्सची व्हिडिओ सिरीज डिस्कस करत आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण 1858च्या कायद्याच्या तरतुदींना डिस्कस केलं होतं आणि त्यात आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे 1858च्या कायद्याने बेसिकली भारतीय राज्यघटनेची दिशा निर्देशित केली होती आणि एका नवीन युगाचा प्रारंभ केला होता. 1858च्या कायद्याने ब्रिटिश शासनाची पकड भारतात किंवा भारतीय शासन व्यवस्थेवर बेसिकली मजबूत करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी अजूनही त्यात त्रुटी दिसत होत्या. 1857च्या उठावानंतर भारतीय शासनाच्या हे लक्षात आलं की जोपर्यंत आपण भारतीयांची भागीदारी शासन व्यवस्थेत करून घेत नाही तोपर्यंत भारतात किंवा भारतीय शासन व्यवस्थेवर ब्रिटिश वर्चस्व स्थापन केलं जाऊ शकणार नाही. आणि मग सहभागी प्रशासनाच्या या धोरणानंतर किंवा भागीदारी वाढवण्यासाठी बेसिकली या ब्रिटिश संसदेने 1861चा, त्यानंतर 1892चा, त्यानंतर 1909चा, 1919चा असे अनेक कायदे आणले आणि त्याबद्दल आज आपल्याला इथे डिस्कस करायचं. भारताच्या घटनात्मक आणि राजकीय इतिहासात इंडियन काउन्सिल ऍक्ट किंवा भारतीय परिषद कायदा 1861 याचं अतिशय महत्व आहे आणि त्याचं आज आपल्याला डिस्कशन इथे करायचं आहे. सो भारतीय परिषद कायदा 1861 या कायद्याला प्रामुख्याने इंडियन काउन्सिल ऍक्ट असं म्हटलं जातं आणि हा कायदा ब्रिटिशांच्या संसदेत किंवा ब्रिटनच्या संसदेत 1 ऑगस्ट 1861 रोजी पारित केला गेला होता. आता या तरतुदी काय काय होत्या याला पाहून घेऊया. सो याच्या ज्या तरतुदी होत्या त्या या होत्या की सगळ्यात महत्वाचं म्हणजे गव्हर्नर जनरलच्या सहाय्यतार्थ मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या परिषदेत 5व्या सदस्याचा समावेश या कायद्यान्वये करण्यात आला होता. तसेच अशी देखील तरतूद करण्यात आली होती की परिषदेची संख्या कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 एवढी असायला पाहिजे. या सदस्यांना गव्हर्नर जनरलद्वारे 2 वर्षांसाठी नामांकित केले जात होते. म्हणजे हे तुम्हाला आता इथे असं लक्षात येईल की बघा, परिषदेची जी सदस्य संख्या होती, परिषदेची सदस्य संख्या जी आहे ही कमीत कमी 6 ते 12 असायला पाहिजे. एक बरोबर आहे. आता हे जे 6 ते 12 मेंबर्स असायचे त्यांना नामांकित केलं जात होतं. आणि आता इथे हे लक्षात घ्या की हे 6 ते 12 होते प्लस अगोदरचे 4 आणि एक सदस्य अजून वाढला होता. याचा अर्थ असा की टोटल मेंबर्सची संख्या झाली होती 17. हे इकडे एक ट्रिक होते. ठीक आहे. याच्या बरोबरच आता लॉर्ड कॅनिंगने 1862 मध्ये लॉर्ड कॅनिंगने या कायद्याच्या अंतर्गत 3 भारतीयांना नामांकित केले होते, नामनिर्देशित केले होते. आणि ते 3 भारतीय कुठले होते? ते होते राजा सर देव नारायण, ज्यांना आपण प्रामुख्याने किंवा पॉप्युलरली बनारसचे राजा म्हणून ओळखतो. दुसरे होते नरेंद्र सिंग, दॅट इज पटियालाचे राजा. आणि तिसरे होते दिनकर राव. अशा प्रकारे 3 लोकांचे इथे नामांकन झालं होतं. आपण याबद्दल बोलत आहोत. ठीक आहे. या कायद्यामुळे कायदे करण्याच्या प्रक्रियेत भारतीय सहभागी होऊन प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ इथे झाला होता. याचा अर्थ असा की भारतीयांची सहभागिता वाढवणारा बेसिकली हा कायदा होता. त्याच्याच बरोबर व्हाईसरॉयने त्याच्या विस्तारित काउन्सिलमध्ये काही भारतीयांना अशासकीय सदस्य, आता इथे अशासकीय सदस्य जेव्हा म्हटलं गेलेलं आहे याला लक्षात घ्या, अशासकीय सदस्य हे ट्रान्सलेशन आहे नॉन ऑफिशियल मेंबर्स आणि याचा अर्थ भारतीय सदस्य असा होता. ओके. आणि त्याच्यानंतर मग हे लक्षात घ्या की अशा प्रकारच्या भारतीय सदस्यांना किंवा अशासकीय सदस्यांना सदस्य म्हणून नाम निर्देशित करावे अशी या कायद्याच्या अंतर्गत तरतूद केली होती. असे जरी असले तरी कोणतेही विधेयक जर कर्जाविषयक, लोकवित्ताविषयक, सैनिकांच्या विषयी किंवा धर्माच्या विषयी विदेशी अफेअर्स म्हणजे एक फॉरेन अफेअर्स बद्दल जर असेल तर अशा विषयाशी संबंधित असलेल्या विधेयकाला पारित करण्यापूर्वी गव्हर्नर जनरलची पूर्वानुमती घेणं आवश्यक होतं.
याच्याच बरोबर एक महत्वाचं म्हणजे हे की परिषदेने घेतलेला कोणताही निर्णय विधिबाह्य करण्याचा अधिकार जो होता हा व्हाईसरॉयकडे होता. सांगण्याचा अर्थ असा की व्हाईसरॉयच्या हातात पूर्ण सत्ता एकवटली होती. असं जरी असलं तरी व्हाईसरॉयने घेतलेले डिसिजन्स किंवा व्हाईसरॉयच्या द्वारे पारित केला गेलेला एखादा कायदा विधिबाह्य करण्याचा अधिकार जो होता हा भारत मंत्रीकडे होता. याचा अर्थ असा की इथे क्रोनॉलॉजी सेटल केली होती. बरोबर आहे. त्यानंतर जर पुढे पाहिलं तर या कायद्याच्या अंतर्गत एक महत्वाचा बदल करण्यात आला आणि तो बदल होता मुंबई आणि मद्रास प्रांतांना जे कायदे करण्याचे अधिकार होते ते पुन्हा दिले गेले. आता पुन्हा दिले गेले म्हणजे काय, तर याचा अर्थ असा होता की 1833च्या कायद्यानुसार हे अधिकार काढून घेतले होते आणि केंद्रीकरणाची व्यवस्था इथे सुरू झाली होती. आता या कायद्याने जेव्हा मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार पुन्हा दिले तेव्हा विकेंद्रीकरणाची सुरुवात इथे झाली असं आपण म्हणू शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे की या धोरणामुळे 1937 मध्ये बघा इथून जे विकेंद्रीकरणाचं धोरण सुरू झालं होतं त्याच्यानंतर 1937 येता येता हळूहळू आपण प्रांतांची स्वायत्तता बघायला लागलो किंवा 1937 येता येता प्रांत पूर्णतः स्वायत्त झालेले आपल्याला आढळतात. याच्यानंतर मग पुढे पाहिलं तर आणीबाणीच्या काळात कायदे मंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार देखील व्हाईसरॉयकडे होते. अशा प्रकारे जर या कायद्याला किंवा या हा जो अधिनियम होता भारतीय परिषद अधिनियम या कायद्याला जर आपण तपासून घेण्याचा किंवा अनालाइज करण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला असं दिसून येतं की बेसिकली संसदीय व्यवस्थेचा पाया ठेवणारा हा कायदा इथे निर्माण झाला होता. आता 1861 नंतर जर तुम्ही भारतीय इतिहासात पुढे आलात तर तुम्हाला एक लक्षात येतं की काही ऐतिहासिक घडामोडी इथे घडल्या होत्या आणि या ऐतिहासिक घडामोडीमध्ये जे सगळ्यात महत्वाचं घडलं होतं ते होतं 1885 ची राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली होती. लोकांमध्ये जागरूकता हळूहळू वाढायला लागली होती आणि मग या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काही डिमांड्स पुढे ठेवायला सुरुवात केली होती आणि या मागण्या काय काय होत्या लक्षात घ्या की या मागण्या होत्या ICS एक्झाम मध्ये सुधारणा. ICS चे जे एक्झाम पॅटर्न होता त्याच्यात सुधारणा करण्याबद्दलचे डिस्कशन होतं. त्याच्याच बरोबर कायदे निर्माण करण्याची जी प्रक्रिया होती कायदे निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा, सैन्य व्यय कमी करावा म्हणजे सैन्यावर होणारा जो खर्च आहे याला कमी करावा अशी मागणी होती आणि सगळ्यात महत्वाची मागणी होती ती काय होती तर ती ही होती की नामनिर्देशनाच्या जागेवर निवडणुका घ्याव्यात किंवा नामनिर्देशन जे होतं नॉमिनेशन जे होतं त्याच्या जागेवर इलेक्शन घ्यावं ही एक इथे तरतूद बेसिकली करण्यात आली होती. ही 1885 च्या काँग्रेसने किंवा 1885 ला स्थापन झालेल्या काँग्रेसने ही जी मागण्या होत्या या ब्रिटिशांच्या समोर ठेवल्या होत्या. आता या सगळ्या मागण्यांना जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या मागण्यातून किंवा भारतीय काँग्रेसच्या या धोरणातून बेसिकली असं कळतं की जी भारतीय जनता होती किंवा भारतीय लीडर होते ते तत्कालीन शासन व्यवस्थेच्या विषयी पूर्ण असंतोषात होते, असमाधानी होते, अनसॅटिस्फाई होते आणि मग या अनसॅटिस्फाईला बघता त्यावेळीचे जे व्हाईसरॉय होते, आता त्यावेळीचे व्हाईसरॉय कोण होते ते होते लॉर्ड डफरिन आणि या लॉर्ड डफरिनने प्रांतीय परिषदांमध्ये भारतीय प्रतिनिधित्व वाढवायचे याच्यासाठी चर्चा करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती आणि मग या समितीने ज्या शिफारशी दिल्या त्या शिफारशीनुसार नवीन कायद्याचा निर्माण झाला तो होता 1892 चा कायदा. याला देखील आपण म्हटलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1892. ओके, सो अशा प्रकारे हा आला भारत शासन अधिनियम 1892. ठीक आहे, याचा बॅकग्राऊंड तुम्हाला इथे मी सांगितलं. आता याच्या तरतुदी काय काय होत्या त्या आपण डिटेल मध्ये पाहूया. ठीक आहे, आय होप की तुम्ही याचे नोट्स काढून घेत आहात. याच्या तरतुदी काय काय होत्या बघा. या कायद्यान्वये सगळ्यात पहिले तर हे करण्यात आलं की केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळात अतिरिक्त सदस्यांची म्हणजे भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. पण आता
आपण म्हणतोय की 1892च्या कायद्यानुसार जे दोन प्रोव्हिन्सेस होते, एक होता केंद्र आणि एक होता प्रांत, हा ना, यामध्ये भारतीयांची सदस्यता वाढवण्याचा प्रयत्न केला होता. पण आता इथे हे लक्षात घ्या की केंद्रात कोणत्याही प्रकारची भारतीय सदस्य असावेत की नसावेत यावर चर्चा झालेली नव्हती, आणि म्हणून प्रांतात जेव्हा भारतीयांची सदस्यता वाढवली तेव्हा हे लक्षात घेतलं गेलं की भारतीयांची सदस्यता वाढवताना सुद्धा जे ब्रिटिश सदस्य आहेत त्यांच्या संख्येवर काहीही परिणाम होऊ नये. हा होता 92चा कायदा. याच्याच बरोबर अजून केलं हे होतं की या कायद्याने कायदे मंडळाची कार्य विस्तारण्यात आली होती. लक्षात घ्या, कार्य विस्तारण्यात आली होती. फंक्शन्स वर एनलार्ज्ड. यांना हक्क वाढवण्यात आले नव्हते. राईट्स जे आहेत हे अजूनही त्यांना देण्यात आलेले नव्हते. आणि मग कायदे मंडळाची कार्य काय काय होती, तर कार्य ही होती की विविध जी बिलं होती, बजेट किंवा इतर जे बिल्स होते त्यांच्यावर चर्चा करण्याचा अधिकार यांना मिळाला. आणि त्याच्याच बरोबर कार्यकारी विभाग जो होता त्यांना प्रश्न विचारण्याचे अधिकार देखील इथे देण्यात आले होते. याच्याच बरोबर अजून जे नवीन केलं होतं ते हे होतं की कायदे मंडळाच्या शिफारशीनुसार, आता हे जे कायदे मंडळ इथे स्थापित व्हायचे ज्यात भारतीय सुद्धा होते, या कायदे मंडळाच्या शिफारशीनुसार विश्वविद्यालय म्हणजे युनिव्हर्सिटी, जिल्हा परिषदा, नगरपालिका, जमीनदार, व्यापारी संघटना या सगळ्या संघटनांमधून सदस्यांची नावं अग्रसर करण्याची सूट यांना दिली होती. अशी सूट जरी त्यांना मिळाली होती तरी इथे एक लक्षात हे ठेवा की ऑब्व्हियसली अशा प्रकारच्या नामांकनाचे जे हक्क होते ते केंद्रीय कायदे मंडळाच्या बाबतीत गव्हर्नर जनरलकडे आणि प्रांतीय कायदे मंडळाच्या बाबतीत प्रांताच्या गव्हर्नरकडे राखीव ठेवले गेले होते. ठीक आहे. याच्यानंतर जे दुसरं केलं होतं ते हे होतं की केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळात निवडणुकीच्या मार्गाने अशासकीय पदे भरण्यासाठी मर्यादित आणि अप्रत्यक्ष तरतूद करण्यात आली होती. आताच तुम्हाला सांगितलं की इथे काही भारतीयांना घ्यायचं की नाही घ्यायचं याबद्दल काही स्पष्ट प्रावधान नव्हतं. इथे भारतीयांना आता वाव मिळायला लागला होता. आणि मग या सगळ्याचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला हे म्हणता येईल की 1892चा हा जो कायदा होता हा शासन व्यवस्थेत भारतीयांची सहभागिता वाढवण्याचा किंवा याचा पाया रचणारा कायदा म्हणून आला होता किंवा अंमलात आणला गेला होता. आणि मग हळूहळू आपण जी वर्तमान संसदीय व्यवस्था आहे त्याच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली होती. हा होता 1892चा कायदा, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आलात, आता बघा इतिहास आणि भारतीय राज्यव्यवस्थेची डेव्हलपमेंट ही जी आहे ही एकत्र चाललेली आहे आणि आपण ब्रिटिशांच्या काळात आहोत. सो आता जर तुम्ही इतिहासात पुढे आलात तर तुम्हाला हे दिसतं की 1892 नंतर जी 1885 ची INC होती, इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ही चांगलीच तीव्र झाली होती. यांचं काम वाढलं होतं. आणि मग लॉर्ड कर्झन जेव्हा भारतात येतात तेव्हा त्यांनी काय केलं, 1905 ला बंगालचं विभाजन डिक्लेअर केलं, बंगालची फाळणी डिक्लेअर केली. ठीक आहे. बंगालच्या फाळणीनंतर जी महत्वाची घटना झाली ती झाली 1906 ची मुस्लिम लीग ची स्थापना. मुस्लिम लीगची स्थापना. आणि मग याच्या पाठोपाठ जे झालं ते होतं 1907 चं काँग्रेसमध्ये उदारवादी आणि जहालवादी गटांमध्ये एक विभाजन दिसून आलं. आणि यावेळेचं अधिवेशन होतं सुरत अधिवेशन, म्हणून याला सुरत विभाजन असं देखील म्हटलं जातं. ऑब्वियस आहे की भारताच्या समाजात चांगलीच उलाढाल झाली होती आणि या सगळ्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न ब्रिटिश करत होते. ठीक आहे. आता ब्रिटिश जेव्हा याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा दोन प्रकारच्या गोष्टी लक्षात घ्या की यामध्ये काही जे वर्ग होते ते ब्रिटिशांच्या फेवर मध्ये होते किंवा ब्रिटिश बेसिकली त्यांना आपल्या फेवर मध्ये घेण्याच्या इच्छेत होते. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी इथे कॅरेट व स्टिक, कॅरेट आणि स्टिक ची पॉलिसी आणली. आता ही कॅरेट आणि स्टिक ची पॉलिसी काय आहे याला लक्षात घ्या. कॅरेट मीन्स गाजर आणि स्टिक मीन्स काठी. ठीक आहे. एक असा वर्ग होता ज्याला गाजर दाखवण्यात आलं. याचा अर्थ असा होता की लिव्हर देण्यात आले, काही लालच देण्यात आली की जर तुम्ही आमच्या
दिशेने किंवा आमच्या गटात येऊन काम केलं, आमच्या फेवरमध्ये काम केलं, तर काय होईल की आम्ही तुमच्यासाठी काही पॉलिसीज आणू. आणि एक वर्ग असा होता जो ब्रिटिशांना कोणत्याही प्रकारे दाद देत नव्हता. त्या लोकांसाठी काय केलं, काठीची पॉलिसी आणली. काठी म्हणजे काय की या लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं. फॉर एक्झाम्पल लोकमान्य टिळक, फॉर एक्झाम्पल अरविंद घोष, अशा प्रकारचे जे लोक होते यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. लक्षात आलं. आणि या प्रकारची जी पॉलिसी होती किंवा या पॉलिसीच्या माध्यमातून जे सुधारणा केल्या गेल्या त्याला पॉप्युलरली म्हटलं गेलं मॉर्ले मिंटो सुधार. आता मॉर्ले मिंटो का नाव दिलं? मॉर्ले होते भारत मंत्री आणि मिंटो होते व्हाईसरॉय. याच सुधाराला आपण म्हणतो 1909चा भारत शासन कायदा. हाच होता 1909चा भारत शासन कायदा. हा होता मॉर्ले मिंटो ऍक्ट. आता या कायद्यातून काय काय तरतुदी केल्या होत्या त्याला आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. या कायद्याच्या माध्यमातून बेसिकली जे केलं होतं ते सगळ्यात पहिले हे केलं होतं की कायदे मंडळात भारतीय प्रतिनिधित्व वाढवण्यात आलं होतं आणि या अंतर्गत काही प्रमुख निर्णय घेतले होते. आता हे प्रमुख निर्णय काय काय होते? पहिलं, या अन्वये केंद्रीय व प्रांतीय या दोघांच्याही कायदे मंडळाचे विधिक अधिकार वाढवण्यात आले होते. लेजिस्लेटिव्ह राईट्स वाढवण्यात आले होते. आणि त्याच्याच बरोबर केंद्रीय विधानमंडळाचा आकार जो आहे हा देखील वाढवण्यात आला होता. आता हा आकार वाढवण्यासाठी काय करण्यात आलं की जी सदस्य संख्या 16 होती त्या 16 वरून 60 पर्यंत सदस्य संख्या वाढवण्यात आली. ओके. त्याच्याच बरोबर केंद्रीय विधानमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत राखले गेले. म्हणजे हे की ब्रिटिशांचं वर्चस्व राखलं गेलं आणि प्रांतिक विधानमंडळांमध्ये मात्र भारतीय सदस्यांची भरती केली गेली किंवा बिनसरकारी सदस्यांच्या बहुमताला अनुमती दिली गेली होती बेसिकली. ओके. याच्यानंतर जर बघितलं तर अजूनही स्थिती सेम होते. म्हणजे 1861, 1892 किंवा जी परिस्थिती चालत आली होती तशीच होती. आणि तशीच होती म्हणजे काय की या कायद्यान्वये देखील विधानमंडळाच्या सदस्यांना बजेट सारख्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा, पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार होता, पण मतदानाचा अधिकार देण्यात आला नव्हता. याला लक्षात घ्या की मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. ओके. या कायद्यान्वये पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय आणि गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जी होती त्याच्यात सहभागी करण्याची तरतूद करण्यात आली. अशा प्रकारे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात पहिले सदस्य जे भारतीय होते, भारतीय सदस्य जे सामील झाले ते होते, कोण होते? सत्येंद्र प्रसाद सिन्हा. सत्येंद्र प्रसाद सिन्हा जे होते यांना कायदा सदस्य म्हणून यांची नियुक्ती झालेली आपल्याला इथे आढळून येते. याच्याच बरोबर या कायद्याचा मॉर्ले मिंटो ऍक्टला इतिहासात जे पॉप्युलरिटी मिळाली किंवा याला जे लक्षात ठेवलं जातं ते एका विशेष तरतुदीमुळे लक्षात ठेवलं जातं. आणि ही विशेष तरतूद काय होती? ही विशेष तरतूद ही होती की पृथक निर्वाचन क्षेत्र किंवा सेपरेट इलेक्टोरल कॉलेज ही संकल्पना मान्य करून बेसिकली मुसलमानांसाठी वेगळा मतदारसंघ निर्माण करण्यात आला होता. याचा अर्थ असा की एक असा वर्ग से मुसलमान धर्माच्या आधारावर एक मतदारसंघ निर्माण केला गेला. आणि मग हे जे सदस्य होते, आता याच्यात लक्षात हे ठेवा की लोकसंख्येच्या प्रमाणाला डावललं गेलं होतं की किती तिथे लोकसंख्या डझंट मॅटर, पण या सदस्यांना मत देणारे जे मतदार असतील ते मुसलमानच असतील. आलं लक्षात? आणि ही सुविधा त्यांना फक्त केंद्रातच नाही तर केंद्र आणि प्रांत या दोन्हीही विधानमंडळासाठी केली गेली होती, दोन्हीही कायदे मंडळासाठी बेसिकली केली गेली होती. आणि अशा प्रकारे जर आपण बघितलं तर हे स्पष्ट आहे की कायद्यान्वये भारतात सांप्रदायिक प्रतिनिधित्व प्रणालीचा विकास इकडे झाला, या कायद्याअंतर्गत झाला. हा होता तुमचा 1909चा
भारत शासन कायदा आणि याचा महत्वाची तरतूद होती ती ही होती पृथक निर्वाचन क्षेत्र, सेपरेट इलेक्टोरल कॉलेज. ओके. यानंतर तुम्ही पाहता की 1909 नंतर 1914 ला जर तुम्ही आलात तर प्रथम विश्वयुद्धाची सुरुवात झाली होती. प्रथम विश्वयुद्धाची सुरुवात झालेली आहे आणि प्रथम विश्वयुद्धाच्या सुरुवातीला भारतीयांच्या महत्वाकांक्षेत भर घातली. त्यांना आता असं वाटायला लागलं की हळूहळू जी ब्रिटिश सरकार आहे ती आम्हाला स्वराज्य किंवा डॉमिनियन स्टेट जो होता तो देईल. ठीक आहे. काँग्रेसने देखील यावेळेला काय केलं की तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला आठवत असेल, 1915 गांधीजी भारतात आले आणि गांधीजी आल्यानंतर मग 1917, 1918, 1919 अशा प्रकारे आंदोलनं तीव्र झाली. बरोबर आहे. आणि फायनली मग काँग्रेसची आंदोलनं तीव्र झाल्यानंतर 1917 रोजी जे भारत मंत्री होते, यावेळेचे जे भारत मंत्री होते ते कोण होते? यावेळेचे जे भारत मंत्री होते ते होते लॉर्ड मॉन्टेग्यू. यांनी शासन व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही घोषणा केली की प्रशासनाच्या सर्वच क्षेत्रात भारतीयांची भागीदारी वाढवण्यात येईल आणि त्याच्यासाठी भारतीयांसाठी जबाबदार शासन किंवा भारतीयांचे जबाबदार शासन याच्यासाठी सरकार पावलं उचलेल अशी एक घोषणा मॉन्टेग्यूने इथे केली. यावेळीचे जे भारत सचिव होते, यावेळीचे जे व्हाईसरॉय होते हे होते लॉर्ड चेम्सफोर्ड. आणि मग या दोघांच्या नावावरून जो कायदा किंवा जी तरतूद अंमलात आणली त्याला आपण म्हणतो भारत शासन अधिनियम 1919, पॉप्युलरली नोन ॲज मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधार 1919. ओके. सो याचं नाव काय होतं? याचं नाव होतं भारत शासन अधिनियम 1919 आणि यालाच म्हटलं जातं ऑल्सो नोन ॲज मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधार. आता या कायद्यात काय काय सुधारणा केल्या गेल्या याला आपण एकदा पाहूया. ठीक आहे. वन बाय वन सांगते. सगळ्यात महत्वाची जी सुधारणा होती ती ही होती की इंग्रजांनी टप्प्याटप्प्याने जबाबदार शासनाच्या निर्मितीचा दावा जरी केला असला तरी या कायद्यात अशा प्रकारच्या कोणत्याही तरतुदीच्या खुणा आपल्याला दिसत नव्हत्या. कोणत्याही दाव्याला यांनी परिपूर्ण केलेला नव्हता. ओके. दुसरं म्हणजे हे की या कायद्यामुळे एका नवीन शासन पद्धतीचा विकास केला गेला ज्याला म्हटलं गेलं द्वैध शासन प्रणाली. द्वैध शासन प्रणाली याला पॉप्युलरली डायआर्की असं म्हणतात. याला डायआर्की असं म्हणतात. या अंतर्गत काय केलं गेलं? केंद्र आणि प्रांत यांच्यासाठीचे जे विषय होते ते वेगळे वेगळे केले गेले आणि महत्वाचं म्हणजे की प्रांतांवरील नियंत्रण शिथिल करण्यात आलेलं आपल्याला इथे आढळतं. आणि मग अशी बघा केंद्र आणि प्रांत यांचे विषय वेगळे वेगळे करण्यात आले सगळ्यात पहिलं. ठीक आहे. आणि मग केंद्राचं जे नियंत्रण होतं हे प्रांतावर शिथिल केलं गेलं आणि मग केंद्रीय आणि प्रांतीय विधानमंडळांना त्यांच्या संबंधितील ज्या सूची होत्या, आता यांची सूची वेगळी झाली, यांची सूची वेगळी झाली आणि मग या विषयांवर कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले. असं जरी असलं तरी अजूनही सरकारची जी संरचना होती ती केंद्राच्या हातात एकवटलेली होती. याचा अर्थ असा की प्रांतांना अजूनही स्वायत्तता मिळालेली नव्हती. प्रांतांना स्वतःचे कायदे बनवण्याचा खूप जास्त अधिकार मिळालेला नव्हता. ओके. याचा अर्थ असा की इथे अजूनही एकल व्यवस्था होती असं आपल्याला आढळतं. आता महत्वाचं म्हणजे की डायआर्की मध्ये काय केलं गेलं तर केंद्र स्ट्रॉंग आहे हे तर आपल्याला लक्षात आलं. प्रांतांचे जे विषय होते यांना दोन पार्ट मध्ये डिवाइड करण्यात आलं आणि हे दोन विषय कुठले होते? एक होतं आरक्षित किंवा राखीव. आरक्षित विषय किंवा राखीव याला रिझर्व लिस्ट असं म्हणतात. बरोबर आहे. आणि दुसरे विषय जे होते हे होते हस्तांतरित, याला ट्रान्सफर्ड लिस्ट असं म्हणतात. ओके. आता या विषयांवर किंवा
याला लक्षात घ्या की हे जरी वेगळे वेगळे केलेले असले तरी जे प्रांतिक विषयांचे आणि हस्तांतरित विषयांचे वर्गीकरण करण्यात आले होते त्याच्यात विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या सहाय्याने गव्हर्नर हस्तांतरित विषयांवर नियंत्रण ठेवणार होता आणि जे आरक्षित विषय होते यांच्यासाठी गव्हर्नर आणि जे आरक्षित विषय होते त्याच्यासाठी गव्हर्नर जनरल आणि त्याचं कार्यकारी मंडळ अशा प्रकारे हे नियंत्रणाखाली आणले गेले होते. याचा अर्थ असा की याच्यावर गव्हर्नर आणि याच्यावर गव्हर्नर जनरल असे नियंत्रण ठेवेल अशा प्रकारची इथे यांनी शासन व्यवस्था बनवली होती. आता यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आहे की गव्हर्नर जनरल आणि कार्यकारी मंडळ जे होतं हे विधानमंडळाला अजिबात उत्तरदायी नव्हतं. ओके, या सगळ्यामध्ये काय झालं की भारतात केंद्रामध्ये एक अर्धसंघीय व्यवस्था निर्माण करण्यात आली असं आपल्याला आढळतं. आणि मग या अर्धसंघीय व्यवस्थेमध्ये काय केलं की केंद्रीय विधानमंडळाला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, 2 सदनांमध्ये डिवाइड केलं. हे 2 सदन कुठले कुठले होते? पहिलं होतं काउन्सिल ऑफ स्टेट, इथे काउन्सिल ऑफ स्टेट. आणि या काउन्सिल ऑफ स्टेटला आपण म्हटलं अप्पर हाऊस, उच्च सदन. आणि दुसरं होतं सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, याला म्हटलं गेलं निम्न सदन. आता याला जर तुम्ही वर्तमान व्यवस्थेमध्ये मॅच केलं तर ही होती राज्यसभा आणि हे होतं तुमचं लोकसभा. ठीक आहे, या दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य जे होते हे थेट निवडणुकीतून निवडून येणार होते किंवा निवडलेले असणार होते बेसिकली. ठीक आहे, ही व्यवस्था केंद्रीय कायदे मंडळात झाली होती. केंद्रीय विधिमंडळाची संरचना काय होती तर लक्षात घ्या की यात जे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती त्यात 144 मेंबर्स असणार होते, 144. आणि यात 60 सदस्य असणार होते. या 60 सदस्यांमधून काउन्सिल ऑफ स्टेट मधून 60 सदस्य जे होते त्याच्यातून 34 सदस्य जे होते हे निर्वाचित असणार होते आणि उरलेले नॉमिनेटेड. ठीक आहे, हे 144 जे होते यांच्यात 104 सदस्य जे होते हे निर्वाचित होते आणि उरलेले जे 40 होते ते नॉमिनेटेड होते, नामांकित होते. आणि या पूर्ण व्यवस्थेची जी वैशिष्ट्य होतं ते हे होतं की या दोन्ही सदनांना, यांना आणि यांना, रादर यांना, है ना, या दोन्ही सदनांना समान अधिकार मिळालेले होते. हा आणि हा, यांना समान अधिकार मिळालेले आपल्याला आढळतात. आता या कायद्यात देखील मुसलमानांसाठी जी व्यवस्था होती म्हणजे 1909 ची जी व्यवस्था केली होती, पृथक निर्वाचन क्षेत्र, सेपरेट इलेक्टोरल कॉलेज, ती तशीच ठेवली होती. आणि या व्यतिरिक्त अजून काही धर्म आधारित मतदारसंघ निर्माण केले. आणि ते कुठले कुठले होते? त्यात होते शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, त्याच्याचबरोबर युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद सांप्रदायिक आधारावर करण्यात आली होती. आणि मग याच्यातून आपल्याला असं दिसतं की धर्माच्या आधारावर जे प्रतिनिधित्व होतं त्याचं तत्व अधिक विस्तृत करताना इकडे आपल्याला दिसलं होतं. या कायद्याबद्दल जी एक चांगली गोष्ट निर्माण झाली होती ती ही होती की याच्यात लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद होती. सो ही एक चांगली गोष्ट याच्यात होती असं आपल्याला आढळतं. बरोबर आहे. आता याच्या पुढे जर आलो तर यात असं म्हटलं गेलं होतं की या कायद्याच्या तरतुदी अंमलात आल्यानंतर त्याचं समीक्षण करायचं आहे, म्हणजे त्या व्यवस्थित लागू झाल्या की नाही झाल्या, भारतीय त्याला एक्सेप्ट करू शकतायत की नाही करू शकतायत हे पाहण्यासाठी एक वैधानिक आयोग, स्टॅच्युटरी कमिशन येईल असं इथे म्हटलं होतं. आणि मग आता तुम्ही लक्षात घ्या की हा कायदा होता 1919 चा, 10 वर्षांनी हा आयोग येणार होता, म्हणजे हा यायचा होता 1929 ला. पण आपल्याला असं दिसलं की 1927 लाच सायमन कमिशन आलं. आणि मग सायमन कमिशन आल्यानंतर ऑब्वियस आहे की 27 ला आलं, 2 वर्ष अगोदर आलं, एकही भारतीय सदस्य नव्हता. आणि मग लोकांनी काय केलं, सायमन गो बॅक च्या घोषणा देऊन त्या सायमन कमिशनचा विरोध केलेला आपल्याला आढळतो. हा भारतीय इतिहासाचा पार्ट आहे. पण आपण इथे इंडियन पॉलिटी पाहतोय, इथे आपण आता 1919 चा जो अधिनियम आहे त्याला पाहिलं. ठीक आहे, याच्यानंतर मग पुढे आपण बघितलं तर
1919 नंतर 1920 मध्ये असहकार आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर मग पुढे 1928ला 27ला सायमन कमिशन आला, आयोगाचा रिपोर्ट आला. त्यानंतर 28ला नेहरूंचा रिपोर्ट आला, मोतीलाल नेहरूंनी रिपोर्ट दिला आणि मग झाले काही राऊंड टेबल कॉन्फरन्सेस. बरोबर आहे. आता हे राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाल्यानंतर किंवा या सगळ्याच्या पृष्ठभूमीच्या आधारावर या सगळ्याच्या तरतुदींनुसार एक नवीन कायदा अस्तित्वात आला आणि तो नवीन कायदा होता जॉईंट कमिटीची मीटिंग झाल्यानंतर त्यांनी दिलेला रिपोर्ट आणि मग तो रिपोर्ट होता 1935चा भारत शासन अधिनियम. ओके. आता याचे सोर्सेस काय काय होते असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर याचे सोर्सेस काय काय होते. 1935च्या भारत शासन अधिनियमचे सोर्सेस किंवा स्त्रोत होते सायमन आयोगाचा रिपोर्ट, गोलमेज संमेलनांचा रिपोर्ट, जॉईंट कमिटीचा रिपोर्ट, हे याचे सोर्सेस होते. ठीक आहे. आता 1935चा जो भारत शासन अधिनियम आला होता तो राजनीतिक दृष्टिकोनातून भारत शासन अधिनियम जो होता हा अतिशय महत्वाचा होता किंवा याने भारताच्या आधुनिक घटनेच्या राज्यघटनेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. त्यावेळेचा हा सगळ्यात मोठा कायदा होता असं आपल्याला आढळतं आणि मग या कायद्यामध्ये 321 कलम होते आणि 10 परिशिष्ट होते. या कायद्यान्वये जे सगळ्यात महत्वाचं झालं ते हे झालं की केंद्रामध्ये बघा आपण पाहतोय भारत शासन अधिनियम किंवा भारत शासन कायदा 1935 याने जी सगळ्यात महत्वाची तरतूद केली होती ती काय होती तर ती तरतूद होती केंद्रामध्ये द्वैध शासन व्यवस्था निर्माण केली. केंद्रामध्ये द्वैध शासन व्यवस्था यांनी निर्माण केली. या कायद्याने प्रांतात असलेली म्हणजे 1919च्या कायद्यानुसार प्रांतात जी द्वैध शासन व्यवस्था निर्माण झाली होती त्याला डिझॉल्व्ह केलं, नष्ट केलं. ओके. या कायद्यात प्रांत आणि संस्थान हे घटक असलेले अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती आणि मग अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्यासाठी यांनी काय केलं की ज्या लिस्ट होत्या ज्या सूची होत्या त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं आणि ते 3 पार्ट कुठले कुठले होते. एक होती केंद्र सूची, एक होती प्रांत सूची आणि एक होती समवर्ती सूची. ठीक आहे. या 3 स्वतंत्र लिस्टच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचे विभाजन केलं गेलं आणि मग या सूचींमध्ये जे विषय नव्हते त्या विषयांवर व्हॉइसरॉयचं नियंत्रण असेल असं इथे सांगितलं गेलं. या कायद्यांमध्ये केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था निर्माण केली आणि या दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये काय केलं की याच्यात देखील त्यांनी राखीव विषय आणि हस्तांतरित विषय अशी विभागणी केली. इथे पण रिझर्व्ड लिस्ट आणि ट्रान्सफर्ड लिस्ट किंवा हस्तांतरित विषय आणि आरक्षित विषय असे 2 प्रकारची लिस्ट इथे पुन्हा निर्माण केली. आणि याच्यात बरोबर अजून काय केलं बघा की या वेळेला जर आपण बघितलं तर 11 प्रांत भारतात होते आणि या 11 प्रांतांपैकी 6 प्रांतांमध्ये 11 पैकी 6 प्रांतांमध्ये दुहेरी शासन व्यवस्था इकडे केली गेली किंवा इथे बेसिकली कायदे मंडळाची जी तरतूद होती ती इथे करण्यात आली होती. आता हे 6 प्रांत कुठले कुठले होते त्याला एकदा नीट बघून घ्या. एक होता बंगाल, त्यानंतर होता बॉम्बे, दुसरा होता बिहार. बी वाले हे 3 होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर होता मद्रास, मग आसाम आणि मग संयुक्त प्रांत. या प्रांतांमध्ये विधान परिषद ज्याला आपण उच्च सदन म्हटलं आणि विधानसभा ज्याला आपण निम्न सदन म्हटलं अशी द्विगृही कायदे मंडळ अस्तित्वात आली. या कायदे मंडळांवर अनेक बंधनं घातले होते आणि या कायद्यांमुळे काय केलं की लोकांचे मताधिकार जे होते ते वाढवण्यात आले. आता याच्या अगोदर जे मताधिकार आपल्याला दिसले होते ते कसे होते ते होते शैक्षणिक आणि आर्थिक आधारावर. आता जे होते हे शिथिल करण्यात आले आणि मग यामुळे काय झालं की एकूण 10% लोकांना मताधिकार मिळाला. ओके. या कायद्यामधून जी एक महत्वाची तरतूद करण्यात आली ती काय होती बघा. ती
होती की या कायद्यान्वये संघराज्यीय लोकसेवा आयोग याची निर्मिती केली गेली. संघराज्यीय लोकसेवा आयोग इथे आला. दुसरं, संघराज्यीय न्यायालय इथे आलं आणि आरबीआयची देखील स्थापना करण्याची तरतूद याच्यात होते. सो फेडरल कोर्ट, पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि त्याच्याच बरोबर आरबीआयची स्थापना देखील इथे झाली. ठीक आहे. यानंतर मग आपल्याला असं दिसतं की पुढे 1937 ला इलेक्शन्स झाले. इलेक्शन्स नंतर काँग्रेसनी मंत्रिमंडळ बनवलेलं आपल्याला आढळतं. 1939 ला फायनली काय झालं, सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं आणि मग भारताला न विचारता काँग्रेसला किंवा भारताला न विचारता ब्रिटननी हे डिक्लेअर केलं की भारत दुसऱ्या विश्वयुद्धाचा पार्ट आहे किंवा ब्रिटन बरोबर उभा आहे आणि या मुद्द्यावर काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिलेला आपल्याला आढळतो. फायनली या मुद्द्यावर क्रिप्स मिशन भारतात आलं. क्रिप्स मिशन. ठीक आहे. आणि या क्रिप्स मिशननी हा प्रस्ताव दिला की युद्धानंतर संविधान सभेची रचना जी आहे ती भारतीयांद्वारे केली जाईल व भारताला डॉमिनियन स्टेटचा दर्जा या प्रस्तावात देण्यात आला. रादर डॉमिनियन स्टेटचा दर्जा देण्यात येईल असा प्रस्ताव इथे करण्यात आला होता. ठीक आहे. या प्रस्तावात ऑलरेडी भारताच्या विभाजनाचं बीज होतं आणि त्यामुळे भारतीय नेत्यांनी हा प्रस्ताव नाकारला किंवा फेटाळून टाकला. यानंतर मग तुम्हाला असं दिसतं की क्विट इंडिया मुवमेंट इथे सुरू झाली. क्विट इंडिया मुवमेंट सुरू झाली. भारत छोडो आंदोलन सुरू झालं. आंदोलन तीव्र झालं आणि मग या मुद्द्यावर पुन्हा चर्चा करण्यासाठी आला वेवेल कमिशन. वेवेल आयोग. वेवेल आयोगाने वेवेल योजना किंवा वेवेल प्लान दिला होता. यांनी काय म्हटलं, यांनी म्हटलं की भारताची राज्यघटना जी असेल ही भारतीयांद्वारेच लिहिली जाईल आणि यात मुस्लिम लीगला प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. पण मुस्लिम लीगने हा जो प्लान होता तो अस्वीकार केला आणि अस्वीकार केल्यामुळे हा सुद्धा फेल झाला. याच्यानंतर आलं कॅबिनेट कमिशन. कॅबिनेट कमिशन आलं. याला त्रिमंत्री मंडळ असंही म्हटलं जातं किंवा त्रिमंत्री कमिशन असंही म्हटलं जातं. त्रिमंत्री आयोग बेसिकली हा होता. ठीक आहे. भारतासाठी नवीन राज्यघटना निर्माण करण्यासाठी घटना समितीची स्थापना या कमिशनद्वारे करण्यात आली आणि त्याच्यासाठी व्यवस्था केली गेली. त्याच्यानंतर मग आपल्याला असं दिसतं की जुलै 1946 मध्ये याच्या संदर्भात निवडणुका झाल्या, संविधान सभेचं गठन झालं आणि फायनली 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. राज्यघटना समितीची पहिली बैठक झाली आणि अशा प्रकारे आपण जो 2 सेशन अगोदर ना, हे तिसरं सेशन आहे, यात भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पृष्ठभूमी हा टॉपिक जो सुरू केला होता तो इथे संपूर्ण झालेला आहे. आय होप दिस इज व्हेरी युजफुल फॉर युअर एक्झाम्स. ऑलरेडी तुम्ही खूप सगळा अभ्यास केलेला आहे, तुम्हाला रिव्हिजनसाठी कामी येईल. ज्या लोकांनी नवीन अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी खूप डिटेल इथे मी डिस्कशन केलेलं आहे. सो नेक्स्ट आता आपण काय करणार आहोत, संविधान सभेची जी बैठक झाली, घटनेची जी निर्मिती झाली, गांधींचा, आंबेडकरांची, नेहरूंची जी चर्चा होती त्याला आपण इथे कव्हर करणार आहोत आणि मग जे आपली राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया होती त्याला डिटेलमध्ये नेक्स्ट सेशन पासून कव्हर करायला सुरुवात करूया. मिथिल आयएस अकॅडमीचे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.